गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी गीतेचा 5वा अध्याय तुम्हाला सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास सुरू आहे, याचा तुम्ही आनंद घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमेश्वर सुद्धा भूत प्राण्यांचे कर्तेपणा उत्पन्न करीत नाही आणि कर्मांना तसेच कर्मफलांच्या संयोगालाही उत्पन्न करीत नाही, परंतु परमेश्वराच्या सानिध्यामुळे प्रकृतीचे परिवर्तन करीत आहे, म्हणजेच गुणच गुणात वर्णन करीत आहे. सर्वव्यापी परमेश्वर कोणाच्या पापकर्माला आणि कोणाच्या पुण्यकर्मालाही ग्रहण करीत नाही, परंतु मायेच्या योगाने ज्ञान झाकलेले आहे म्हणून सर्व प्राणी मोहित होत आहेत. म्हणून ज्याच्या अंतःकरणातील अज्ञान आत्मज्ञानाच्या योगाने नष्ट झाले आहे, त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे सच्चिदानंद घन परमेश्वराला प्रकाशित करते. हे अर्जुना, ज्याची बुद्धी तद्रूप झाली आहे, ज्याचे मन तद्रूप झाले आहे आणि त्या सच्चिदानंद घन परमात्म्यात ते निरंतर ऐक्य भावाने स्थित होऊन राहिलेला असे तत्परायण पुरुष ज्ञानाच्या द्वारे पापरहित होऊन पुनरावृत्तीला अर्थातच परमगतीला प्राप्त होतात. असे हे ज्ञानी लोक विद्या आणि विनययुक्त ब्राह्मणात तसेच गाय, हत्ती, कुत्रा आदी चांडाळातही समदृष्टी ठेवणारेच असतात. म्हणून ज्याचे मन समत्व भावामध्ये स्थित आहे, ज्याची जिवंतपणात हा संपूर्ण संसार जिंकला आहे, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. जो पुरुष आवडत्या वस्तूला म्हणजे जिला लोक प्रिय वस्तू समजतात तिची प्राप्ती झाली असता आनंदित होत नाही आणि नावडत्या वस्तूला म्हणजे ज्या वस्तूला लोक अप्रिय समजतात तिची प्राप्ती झाली असता उद्वेग पावत नाही, तो स्थिर बुद्धी संशयरहित ब्रह्म जाणणारा पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यामध्ये ऐक्य भावाने नेहमी स्थित आहे. ब्रह्म विषयात म्हणजेच सांसारिक भोगामध्ये आसक्तीरहित अंतःकरणाचा पुरुष, अंतःकरणामध्ये जो भगवत ध्यायजन आनंद आहे त्याला प्राप्त होतो आणि तो पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्मा रूपी योगामध्ये ऐक्य भावाने स्थित होऊन अक्षय आनंदाचा अनुभव करतो. जे हे इंद्रिय आणि विषयाच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहे, ते जर विषय पुरुषच सुख देणारे भासतात, तरी ते निसंशय दुःखालाही उत्पन्न करणारे आहेत आणि आदी अंत असणारे म्हणजेच अनित्य आहे. म्हणून हे अर्जुना, बुद्धिवान विवेक पुरुष ज्याच्यामध्ये रममान होत नाही, तो मनुष्य शरीराचा नाश होण्याच्या अगोदरच काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करण्यास समर्थ आहे. म्हणजेच काम आणि क्रोधांना ज्याचे नेहमीकरिता जिंकलेले आहे, तो मनुष्य या लोकांमध्ये योगी आहे तो सुखी आहे. जो पुरुष निश्चय करून अंतरात्म्यातच सुखी आहे आणि आत्म्यातच विश्रांती करतो आणि तो आत्म्यातच ज्ञानयुक्त आहे, असा जो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याशी ऐक्य भाव पावलेला संख्या योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत
आणि ज्ञानाच्या योगाने ज्याचे सर्व संशय निवृत्त झाले आहे, जो संपूर्ण भूत प्राण्यांच्या हितामध्ये रत आहे, ज्याचे चित्त भगवान ध्यानामध्ये एकाग्र झाले आहे, असा ब्रह्मज्ञानी पुरुष शांत ब्रह्माला प्राप्त होतो. काम क्रोध रहित मन जिंकलेल्या परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केलेल्या ज्ञानी पुरुषासाठी सर्व बाजूने शांत परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते. हे अर्जुना, ब्रह्मविषय योग भोगाचे चिंतन न करता त्याचा त्याग करून आणि भुवयांच्या मध्यदृष्टी स्थित करून आणि नाशिक मार्गात विचारणाऱ्या प्राण आणि अपान वायूंना सम करून इंद्रिय मन आणि बुद्धी न ज्याने जिंकली आहे, असा जो मोक्षपरायण मुनी इच्छा भय आणि क्रोध रहित आहे, तो नेहमी मुक्तच आहे. आणि हे अर्जुना, माझा भक्त मला यज्ञ आणि तपाच्या भोगावरच आणि संपूर्ण लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर, संपूर्ण भूतमात्रांचा स्नेही म्हणजेच स्वार्थरहित प्रेम अशा तत्वाने जाणून शांती प्राप्त करतो आणि सच्चिदानंद घन परिपूर्ण शांत ब्रह्माशिवाय त्याच्या दृष्टीमध्ये आणखी दुसरे काहीही राहत नाही. फक्त वासुदेवच वासुदेव राहतो. या ठिकाणी श्रीमद भागवत गीतेतील श्रीकृष्ण अर्जुन संवादातील 5वा अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.